नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, घाशीराम कोतवाल ज्या नाटकानं रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं पान उलगडलं, ते घाशीराम कोतवाल आता हिंदी भाषेत आपल्यासमोर येतं आहे आणि नव्या संचामध्ये हा जो प्रयोग होणार आहे त्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर हिने. नमस्कार फुलवा. नमस्ते. जाणून घ्यायचं आहे की सध्या तू एवढी बिझी आहेस, एक तिची गोष्ट जोरात चालू आहे, मस्त चाललं आहे, तर घाशीराम कोतवालसारखा प्रोजेक्ट जेव्हा तुझ्याकडे आला तेव्हा नृत्य दिग्दर्शनाच्या बाबतीत काय विचार केलास आणि याच्यामध्ये काय काय आहे? म्हणजे मला खूप एक्साइटमेंट होती. एक तर हिंदी प्रोजेक्ट आहे, घाशीराम कोतवाल मराठी नाटक हिंदीत येत आहे. सो एक कुठेतरी हिंदी प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्याला प्रेक्षकांपर्यंत ते पोचवायचं आहे. दुसरी डान्सर्स आम्हाला 20 म्हणजे ऑलमोस्ट आमचा 50चा मॉब आहे सगळ्या, त्यातले 20 डान्सर्स आहेत. तर त्यांचा शोध हा माझ्यासाठी महत्त्वाचा होता, कारण एवढं दीड महिना रिहर्सल करणं जमत नाही सगळ्या बॅक डान्सर्सना. आपल्या प्रत्येकाचे उद्योग असतात. मग सोशल मीडियाचा एक आम्ही वापर केला, जो मी एकटीची गोष्टलाही केला आणि मला खूप अभिमान वाटतो आहे की दोन्ही वेळास मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यातनं हे नवीन टॅलेंट आम्ही उचललेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट लाईव्ह करायचं आहे. त्यामुळे हातात इतकी लिबर्टी आहे की आम्ही जरा ना 8 आम्हाला वाढवून हवेत, ह्याच्यातनं जरा आपण असं करूयात, तर ते एक करायला मिळतं आहे. महत्त्वाचा हे म्हणजे एक तर अभिजितला थँक्यू म्हणायचं होतं, कारण अभिजितने पूर्वी कधीतरी मला सांगितलं फुलवा आपण काहीतरी करू वगैरे असं खूप जणं बोलतात आणि त्याचा आला फोन आहे घाशीराम कोतवाल हिंदी. आणि त्यामुळे मला संजय सरांबरोबर, संजय मिश्राजींबरोबर काम करायची संधी मिळाली. मी जसं मगाशी म्हटलं, मी खरंच खूप शिकते त्या माणसाकडनं की हे असं हे मला अचीव करायचं आहे, असं वागणं, असं राहणं. तुमचं प्रोजेक्ट तुम्ही एक जेव्हा बनवत असता त्याला 100% द्यायचं असतं. आणि खूप तिसरी चौथी 100 गोष्टी झाल्या आणि खूप मजा येते. मला असं वाटायचं सांगायचं प्रेक्षकांना की जरूर बघायला या. इतकं ग्रँड, म्हणजे तुम्ही मुघल-ए आझम बघतो आपण जाऊन, त्याच्यानंतर असं काहीतरी, आणि ते पण लाईव्ह, म्हणजे ते तर रेकॉर्ड, ते पण लाईव्ह गातात, पण तसंच लाईव्ह गाऊन कुठलंही प्रोजेक्ट झालेलं नाही आत्ता आपल्याकडे, आणि एवढा मोठा वाद्यवृंद घेऊन. तर अशी मला असं वाटतं प्रेक्षकांसाठीची पर्वणी आहे. नृत्य, नाट्य सगळंच. आणि विथ संजय मिश्राजी, यू मस्ट वॉच हिम. फार आउटस्टँडिंग करतात ते. लावणी आहे याच्यात, आणि कुठली कुठली गाणी आहेत? लावणी आहे, एक नांदी असेल, त्याच्यानंतर एक लग्नाचं गाणं आहे, एक कव्वाली आहे. सो वेगवेगळे जनर आहेत आणि गाणी अशी उगाच टाकली नाही. इनफॅक्ट काही कमी पण झाली, कारण प्रत्येक वेळी गाणं हे कथेला पुढे नेत आहे. तर दॅट्स द स्पेशालिटी. म्युझिकल असंच असलं पाहिजे. त्यामुळे मजा येते, खूप मजा येते, कारण गाणं संपतं मग सीन होतो, मग सीनमधनं गाणं येतं, अशा बऱ्याच गोष्टी होत आहेत. तू आता मुघल-ए-आझमचा उल्लेख केलास, तो सुद्धा प्रयोग उत्तमच आहे. एक तिची गोष्ट तुझा उत्तमच प्रोजेक्ट चालू आहे. आणि आता घाशीराम कोतवाल. हल्ली लाईव्ह याच्याकडे येण्याचा कल लोकांचा वाढतोय का? मुघल-ए-आझमबद्दलचं तुझं मत काय सांगशील? मी 9 वर्षापूर्वी पण बघितला होता. मी आता मागच्या वेळी पण जाऊन बघितला, कारण बऱ्याच आपल्या मुली पण परफॉर्म करतात तिकडे, त्या येऊन भेटतात. आणि ऑफकोर्स मुघल-ए-आझमला जसं एक वेगळंच नाव आणि त्याच्या गोष्टीतच एक वेगळं ग्लॅमर आहे. सो ती गाणी वाजली की नॅचरली आपले ताल आणि हात आणि ताल आपण धरायलाच लागतो. एकतीची हा एक प्रयोग होता की ज्याच्यात आम्ही मराठीतल्या कुठल्याही स्टेजवर ते घडू शकतं आणि कोणत्याही व्यक्तीला ते रिलेट होऊ शकतं असा विषय मांडला आहे. आणि घाशीराम कोतवालला अगेन इट्स अ लेजेंडरी, म्हणजे काय म्हणायचं, त्याची एक वेगळीच परंपरा आहे. त्यामुळे हे नाटक परत हिंदीत आणणं, लोकांना लाईव्हची मजा यायला लागली आता. कारण मी पण आता घरी बसून कंटाळा होतो ना मला OTTवर, मला घरातनं बाहेर पडायचं असं लाईव्ह परफॉर्मन्स बघायचे असतात. तर सध्या स्टेज आणि लाईव्ह परफॉर्मन्स बघायला लोक आतुरले आहेत असं वाटतं मला. त्यामुळेच आपली थिएटर्स भरली आहेत आणि त्यामुळेच घाशीराम कोतवालचं पण आपलं हिंदी थिएटर खूप भरणार आहे. आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की घाशीराम कोतवालला उत्तम प्रतिसाद द्याच, पण त्याचबरोबर आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मराठी मालिका, हिंदी मालिका, मराठी चित्रपट, मराठी नाट्यप्रयोग, नृत्यनाटिका या सगळ्यांचे अपडेट्स आणि कृपा संवाद हा आमचा पॉडकास्ट तुम्ही बघू शकता स्वामी कृपा क्रिएशन्सवर. धन्यवाद.